शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत आज विशेष वृक्षारोपण मोहिमेचा होणार प्रारंभ। जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला राजस्थानमधील 2 नवीन पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित। फलोदी इथल्या खिचन आणि उदयपूरमधील मेनार या जागांचा समावेश। एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक वापराला नकार हाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला वातावरण बदल प्रचार मोहिमेचा प्रारंभ। राज्यात यंदा 10 कोटी वृक्ष लागवड करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा। देशी झाडांची लागवड करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना। भारताची जनगणना 1 मार्च 2027 पासून 2 टप्प्यात होणार। जातीय जनगणनाही होणार। बर्फाळ प्रदेशात 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 92 सैन्य अधिकाऱ्यांना सेवा पदक प्रदान। 5 उत्तम युद्ध सेवा पदक तर 30 परम विशिष्ट सेवा पदकांचा समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती। (2026 ते 28) या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड। भारतावर विश्वास दाखवल्याबद्दल एस जयशंकर यांनी सदस्य राष्ट्रांचे मानले आभार। युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन। आणि आरसीबीच्या विजयोत्सवात बेंगळुरू इथं झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू।